कामं करून घ्या, सुगडे गिगडे पुंजून घ्या, आणि आजकाल पाय गे धुवायला लागते ना. हां, असं आहे तुमच्या चुलत सासवाचे पाय धुवायला लागते, असं नाही आहे का गेलं नाही म्हणून. आणि तुमच्या जावायचे पाय धुजा, त्या चौघीजणी आहे त्याचे पाय धुजा. कोमल तुझा जो तुला नवीन नवीन आहे माहीत नाही, आणि नीता घेऊन जाते. नाही, आज तर खूपच घाई आहे. आणि घाईत घाई म्हटलं आई मला आज उशीरच झाला उठायला, माझी आंघोळही व्हायची आहे. कोणते कामं नाही केले काही नाही, तू आंघोळच व्हायची एवढा वेळ झाला तर रे. हो आई, माझी तर रोजच आंघोळ लवकर होते, पण हा कुठं आज मला करू देऊन राहिला, नुसतं मागच फिरून राहिला, आईच करून राहिला. काल रात्रीला खोकला होता आणि ताप होता थोडा, तर मी औषध दिली आणि तरी मला आज सोडतच नाही आहे. मी रूममध्ये गेली हिला घेऊन, याला का नाही कपाची उलटीच केली म्हटलं. तेव्हापासून त्याला बरंच नाही लागत होतं. आता नुसतं मला सोडूनच नाही राहिलं, पा कसं धरू ठेवते साडी गिडी. मी आताच आंघोळ केली. ताई तुम्ही करून घ्या आता आंघोळ. चितून मारते असलेला चांगला मूड बेकार करून टाकते, जसं मला समजत नाही तशी. ते आंघोळ करून घ्या. मला कुणी असं म्हटलं की माझी चिडचिड होती. कोमल, मी काय म्हणते, पुरण आहे का पाहिजे ना, पुरण असेल ना कालचं आपल्या सणातलं उरलेलं. हो आई, काल खूपच पुरण उरलं आपल्या घरी, तरी तर आम्ही जास्त टाकलंच नव्हतं ना पुरण. कालचं आहेच पुरण, तर सगळंच उरलं, भजे वडे पापड सगळं उरलं म्हटलं आई. आज तर जास्त करायची गरज नाही. भातही उरला. बापरे, एवढं कसं काय उरलं? तरी मी नाही जेवली आणि कोमलही जेवली नाही, दिवसभर करू थकून गेले ना. तुम्ही काल मग उपाशी राहिले का रात्रीच्या? बाई उपाशी नाही, पोट भरलंच होतं. आणि काय जेवणार होते मग, उपाशी म्हणते का? पोरे व थोडंसं जेवून झोपाचं, तसं झोपत नका जो. मी काय म्हणतो, आपल्या नेहाची आपल्या श्रीची लूट करा लागेल ना, तर लूटसाठी चॉकलेट गिकलेट घेऊन ये ना तुम्ही. आम्ही तर काही जातच नाही, याचे विचे बाबा गेले आणि शांभाऊ गेले कामाला, तर तुम्हीच घेऊन ये ना चॉकलेट. नाही, आणि आपल्या घराकडल्या बायांना सुद्धा बोलावून घे लुटीसाठी. लुटीसाठी बोलावून तिडवा नंतरच आहे मग. तो नंतरच आहे, आता फक्त लूट करून घेऊ. कालच्याच पूर्णच्या मग पोळ्या टाकून घे, मग काही जास्त करू नको. भात गीत असेल तर तो फोडणी देऊन दे. हो, मी फोडणी देऊन देते आणि पुरणाच्या पोळ्या टाकून घेते आणि मोकळं होऊन जाते. मग लूटगीट आहे तर मग सगळेजण येतात तर लवकर करून घ्यावं लागते ना. पाय धुवायला जावं लागते. स्वयंपाक झाला का तू स्वयंपाक करून घे कोमल, आणि मी इकडे धुणं घेणं वॉशिंग मशीनमध्ये टाकून घेतो आणि बाकीची कामं करून घेते. मी भरभर भांडे वगैरे घासून घेते, मग आपण दोघी तयाऱ्या करून निघून जाऊ. चालतं का? चला आपण चॉकलेट आणू ना, हंबी पालजो. असा कर, किती वेळचं बोलवलं आणि आला नाही आधी. काही सर्व कामं असते का? मला बोलावून ठेवते ना. कोणाला दिसली तर घरच्यांना सांगितलं तरी प्रॉब्लेम येईन. मागच तर कोणतरी सांगितलं होतं याला, मी वेळातला वेळ काढून आली भेटायला, गरज होती तर लवकर. या उशीर करतो, याला काही टाइमचं भानच नसते, नेहमीच आहे. काय झालं? इतकी कॉल करत असते का? अधिक माझी बाजू कडून नाही राहिली का रे? तुला माझ्या म्हणजे मला पाहुणेही पाहायला आले, आता त्यांचा होकार यायचीच वाट आहे. त्यांचा होकार आल्यावर काय तू मग माझ्याशी लग्न करणार आहे का? सिरियसनेस आहेच नाही वाटते आपल्या नात्याविषयी. मी काय करू शकतो ग? काय नाही करू शकत. प्रेमासाठी तू तर काही करू शकणार होतं ना. बोल तुझं म्हणणं काय सांग आता. मग बस पहिले मग बोल. सांगू तुला, माझ्या घरचे म्हटलं आता जर म्हणजे त्यांच्या पसंतच आहे, फक्त त्यांचा एक रिप्लाय येणं गरजेचं आहे. त्यांनी जर हो म्हटलं तर हे मुलाला पाहायला जाणार आणि तिथेच टिक्की लावणार आहे. तू सांग मग काय करायचं. तर तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना, तर मग सांग ना आपलं काय आहे तर. मग मी हो म्हणेल, नाही तर नाही म्हणेल. तू जर हो म्हटलं, मला माझ्याशी लग्न करायला तयार असशील, तर मी तिकडे नाही म्हणणार. मध्ये माझीच घुटमडून राहिली. मी तुला एवढ्यादा सांगते, पण तू काही कानावरच घेत नाही. सगळं माझीच त्याच्यात घुटमडून राहिली ना. मला ताईचं प्रेशर आहे, ताई मला तुझा कॉल घेऊन ये देत, आई माझ्यावर लक्ष ठेवून असते. त्यांचं म्हणणं आहे की लवकर लग्न करायचं म्हणून. प्रेम तुझ्यावर आहे म्हणूनच मी त्यांना म्हटलं होतं का मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. तर ते म्हणतात का तर तुझं नाव घेऊच नको, असंच म्हणतात माझ्या घरचे मला. तर तुझ्यावर खूप विरोध आहे. त्या परीनं पूर्ण प्रयत्न केले, पण तू काहीच प्रयत्न करून बघून नाही राहिला. ज्या परीने प्रयत्न केलेच, पण मी माझ्या परीने आता प्रयत्न करून पाहतो. मी काय म्हणतो, आपण म्हटलं निघून जायचं घर सोडून, पण मला पैसे माझ्यापाशी एवढे नाही आहे. जवळ आहे 1,00,000 रुपये आहे माझ्या नावावर आहे, तर मी तो घेऊन येऊ शकतो. काही दिवस त्याच्यावरून भागते म्हणा मग. पण आपल्याला कसं अधिक कोणी भेटलं पाहिजे ओळखीचं, तिथं राहायला गेला, एखादी रूम वगैरे करू आपण. पण तू पण उद्याला ये ठरलेल्या ठिकाणी. मी तुला सांगतो ठरलेल्या ठिकाणी, आणि आपण निघून जाऊ. बरं तुझी पहिलीच पाईन झाली ना? पहिलीच झाली, पण थोडं सिरियस घे बा, नाहीतर मग मला वेळेवर दगा नको देजो. माझ्यावर विश्वास नाही का? नसतं तर मी एवढं मोठं पाऊल घेतलं असतं का? सांग बरं. असं बोलून राहिलं तू. ही झंझट लागली माझ्या मागं. हिच्यासारखं का मला एकच आहे का? मला तशा तर किती आहे घुमवायला. विचार करतो रे.
तर एकदमच चेहरा पडल्यासारखा दिसतो. मी काही नाही तर खरं प्रेम रसिकावर आहे. हिच्यासोबत जाणार आहे का मी पडून. हिच्या फक्त 5चे पैसे मला घ्यायचे आहे आणि मोकळं करायचं हिला. मी काय म्हणतो, तू माझ्या याच्यावर ट्रान्सफर करून टाक ना आज पैसे. पण एका दमानं कशी करू एवढे ट्रान्सफर? माझे 2 खाते आहे, त्याच्यामधला एका खात्यात टाकून दे तू आणि एक दुसरं खातं आहे, मी ते नंबर पाठवून देते, त्याच्यात टाकून दे आज. दोन्ही याच्यात काम करून टाक आताच जाता जाता. मी येताना घेऊन येईन ना पैसे, तू काल टेन्शन घेऊन राहिलास. हो, एवढे मोठे पैसे का आपण सोबत वागवणार आहे का? हा, तुला एवढंही समजत नाही का? हा, आजच पाठवून दे. तुला माझ्यावर विश्वास नाही का ग? असं नाही आहे. आता मी म्हटलं का उद्या येताना घेऊन येईन बा, फक्त एवढंच म्हटलं ना. नाही आता मलाही माहीत झालं का माझ्यासाठी हा काही पण करू शकतो. पहा बरं, मी म्हटलं ना माझ्या प्रेमावर मला विश्वास आहे. तर पहा आता कसं माझी ताई मानतच नाही, तू चांगला नाही असं नाही तसं नाच करत असते माझी ताई नुसतं. माझ्यासाठी काही पण करू शकतो. त्यांना कुठं माहीत आहे आता आता आम्ही आमचं प्रेम दाखवूनच नाही यांना. हां, नुसतं बोलत राहते ना मला. आता पहा म्हणा. प्लॅन चांगला झाला. हिला आपण फसवायचं आणि हिचे बच्चे पैसे घेऊन फरार होऊन जायचं. कशाचा विचार करत आहे मग? जाते ना बँकेत का मी सोडून देऊ तुला बँकेपर्यंत? नाही, मी एकटीच जाते. कसं आहे, अधिक कुणाला माझ्या घराकडलं वगैरे कोणाला दिसली तर अधिक माझ्या घरी सांगेन, अधिक मग वादळ होईल. आणि उद्या तर मला मग कसंच निघू देईन नाही बाहेर. अरे मला अधिक एक गोष्ट लक्षात आली. काय म्हणते, मग कपडे गिपडेचं कसं रे? तुम्ही बॅगा एवढ्या आणल्या तर त्यांना दिसलं तर मग ते मला बाहेरच नाही निघू देईन. मग कसा मी बहाणा करू? तू टेन्शन नको घेऊ. तू काय कर, फक्त तू चालली जो. पण तू कपडे वगैरे काहीच घेऊ नको. कसं आहे, आपल्याला घेता येते ना विकत कपडे. आपल्याशी पैसे असल्यावर, एवढे पैसे असल्यावर. किती वाजता येऊ आता सांगून दे मला, कॉल गिल करायला वेळ भेटला नाही तर मग. टेन्शन करू घेऊ नको. तू आज फक्त पैसे टाकून दे, मग मी तुला सांगतो कधी कधी निघायचं काय, मग अरेंजमेंट सांगतोच मी तुला. हो, मी लगेच जाते आता, तुझ्या याच्यात ट्रान्सफर करून देते आणि मी तुला कॉल करते. त्या मी तर म्हणून राहिलो तुला का मी गाडीवर तुला बँकेपर्यंत, तुलाच तर जमत नाही मी. तसं नाही आहे. अधिक कोणाला दिसलं अधिक वादात, अधिक उद्या मला निघू देईन का घरचे, अधिक वाद निर्माण होईल म्हणून घेत जाणार जरा. गीता बाय. तुला पण.